तर नगरसेवकांना मान्सून पूर्व कामं आता 60 लाखात करावी लागणार आहेत। प्रत्येक वॉर्ड स्तरावर नगरसेवकांना निधी मिळणार आहे। फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेने हा अर्थसंकल्प सादर केला। पुढील आठवड्यात चर्चा संपल्यानंतर अर्थसंकल्प मंजूर होणार असून तोपर्यंत 60 लाख रुपयांचा निधी वापरून पावसाळापूर्वी कामं आता करता येणार आहेत। यंदा 12वीचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे। डिजी लॉकरवर कमिंग सून असा आशय देण्यात आलाय। राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल लवकरच लागण्याचे संकेत आहेत। 12वीच्या निकालाची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याआधी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। यंदा कोणता विभाग बाजी मारणार याकडे लक्ष आहे। लोणावळा खंडाळ्यात टॅक्सी चालकांचा संताप उसळून आलाय। बेकायदेशीर ॲप आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झाली असून आजपासून 3 दिवसीय साखळी आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। पाहूयात। इथं म्हणणं एवढे की तुम्ही मेट्रो सिटीमध्ये धंदा करा, तिकडे तुम्हाला IT कंपनी आहे, कॉर्पोरेट कंपन्या, तुम्हाला रोजगार आहे। पण इथं IT कॉर्पोरेट नाही, काही नाही, तर तुम्ही तिकडून बुकिंग घेऊन आले की इकडं सोडा व इकडनं परत MT जाऊन पुढे पनवेल किंवा पिंपरी चिंचवडनं परत बुकिंग घ्या। ते इथं येतात व इथनं पण बुकिंग घेऊन जातात, इथनं बिझनेस घेऊन जातात व आमच्यावरती पूर्णपणे उपासमारी आलेली आहे। येणार नाही तर उपासमारी आलेली आहे। आम्ही हप्ते भरू शकत नाही, आम्ही आमच्या घराचं पालन पोषण करू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही इथल्या लोकप्रतिनिधी असो, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी, नगरसेवक व ओला उबेर कंपन्यांना एवढंच म्हणणं आहे की आमच्या पोटावरती पाय देऊ नका। आमदारांना आणि इथूनच्या नगरसेवकांना एकच विनंती आहे की तुम्ही जे 8 वर्षापूर्वी 11 महिने लोणावळ्यामध्ये ओला उबेर बंद केलं होतं, तर मग आता तुम्ही लोक ओला उबेर बंद का नाही करू शकत आणि कशामुळं करू शकत नाही, याचं उत्तर या लोकांनी आम्हाला द्यायला पाहिजे। आमचं पण उपासमाराचा वेळ आलेली आणि झालेलीच, म्हणजे लोकांच्या पार गाड्या विकलेले, सगळ्या गोष्टी आल्या, बँकवाल्यांनी गाड्या खेचून नेलेले आणि आमचं काही हिल स्टेशन आहे, हिल स्टेशन पण म्हणता येत नाही, एक छोटंसं लोणावळा शहर आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे। मराठवाड्यात 3 महिन्यात तब्बल 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक 53 घटना आहेत। कर्जाचा वाढता बोजा, पिकांचं नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। तर दुसरीकडे खतांचे दर वाढलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टींनी लगावलेला आहे। खताची टंचाई निर्माण झालेली आहे आणि खताचे दर वाढलेले आहेत। हे सरळ सरळ राज्यकर्त्यांचा हा नाकर्तेपणा आहे। कारण आखाती देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्चा माल जो काही आखाती देशातून येत होता त्याच्या वाहतुकीला मर्यादा पडायला लागल्या। डॉलर महाग झाला, त्यामुळं जे कच्चा माल अजून महाग व्हायला लागला। शिवाय सरकारनं त्याच्यावरची असणारी सबसिडी कमी केली। येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत, ती गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही। शासनाने खत विक्रेत्या संघाच्या संघटनेच्या मागणीची दखल घेतलीच आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लक्ष घातलं आहे। कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे। मला वाटतं यातनं लवकर तोडगा निघेल आणि जी काही मागणी आहे ती मागणी शासन चर्चा करून त्यातला मार्ग काढेल। यावर्षी मात्र कुठलीही काळाबाजारी, टंचाई आणि जाणीवपूर्वक टंचाई करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही। स्वतः मी अमरावती आणि नागपूरवर लक्ष टाकलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्वच पालकमंत्र्यांना सांगितलं। नाशिक IT कंपनीतील धर्मांतर प्रकरण, निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झालेली आहे। नाशिक रोड न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामिनासाठीचा निकाल राखून ठेवलाय। 2 मे रोजी नाशिक रोड न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामिनावर निकाल देणार आहे। आरोपी निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायमच आहे।
गरोदरपणाचं कारण पुढे करत अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी खरं तर हा अर्ज करण्यात आला होता. धर्मपरिवर्तन करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांमध्ये भीती, दबाव कसा होता, तिच्या कुटुंबियांना याबाबत कशी भीती दाखवण्यात आली व त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला याबद्दलचा साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर मांडण्यात आले, ते वाचून दाखवण्यात आले. पीडितीचा 164चा स्टेटमेंट, 164चं न्यायाधीशांनी नोंदवलेला जबाब हा कोर्टासमोर दाखवण्यात आला. आमचं म्हणणं आजही तेच आहे. आजच्या युक्तिवादामध्ये जास्त करून जो मुद्दा होता तो धर्मांतरणावर होता. त्याच्यावर माझा पहिला महत्त्वाचा युक्तिवाद तोच होता जो आजही आहे की महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाही आहे. त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे. कारण कलम 299मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही. तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे. त्यामुळे माझा पहिला युक्तिवाद तोच होता. सरकार पक्षानेही त्यांचे मुद्दे मांडलेत. 2-5ला काय होतं ते कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.